अर्धा किलोच्या प्रमाणात मैद्याची खुसखुशीत शंकरपाळी कशी बनवायची, तसेच ही शंकरपाळी तळताना आपण कशी तळायची, शंकरपाळी लाटताना तिचा थिकनेस किती ठेवायचा, या सर्व गोष्टी या मी रेसिपीमध्ये तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत. रामकृष्ण हरी मंडळी, मी सविता, स्पेशल इंडियन रेसिपीज बाय सविता या चॅनलमध्ये अगदी मनापासून तुम्हा सर्वांचे स्वागत करते. वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. पाऊण वाटी साखर घ्यायची आहे, त्यामध्येच पाऊण वाटी आपल्याला दूध घालायचं आहे. दुधामध्ये साखर चांगली विरघळून घ्यायची आहे. 3 वाटी मैदा घ्यायचा आहे. मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे. चिमूटभर मीठ घालायचं आहे. अर्धी वाटी तुपाचं कडकडीत मोहन या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे आणि या पिठामध्ये हे तूप चांगले एकजीव करून घ्यायचं आहे. पिठामध्ये तूप चांगले एकजीव झालेलं आहे. आता 1 चमचा वेलची पूड यामध्ये मी घातलेली आहे. तुम्ही दुधामध्येही वेलची पूड घालू शकता. आता थोडं थोडं जे आपण दुधामध्ये साखर विरघळून घेतलेली आहे ते मिश्रण यामध्ये घालायचं आहे आणि घट्ट कणकेचा गोळा याचा तयार करायचा आहे. लागेल तसंच आपण यामध्ये दूध पिठामध्ये ॲड करणार आहोत. घट्ट कणकेचा गोळा या ठिकाणी मळून झालेला आहे. झाकण ठेवून अर्धा तास आपण याला रेस्ट करायला ठेवणार आहोत. 2 चमचे दूध शिल्लक राहिलेलं आहे. अर्धा तास झालेला आहे. कणिक चांगली भिजली गेलेली आहे. आता याचे गोळे करून आपल्याला लाटी लाटून घ्यायची आहे. या ठिकाणी आता जाडसर लाटी लाटून घेऊया. चिरा पडतात काही हरकत नाही आहे. आपली खुसखुशीत ही शंकरपाळी बनवून तयार होते. पातळ या ठिकाणी लाटी लाटायची नाही आहे, नाहीतर शंकरपाळी आपली जास्त फुगणार नाही आहे. लाटी लाटून झालेली आहे. आता शंकरपाळी आपण पाडायला घेणार आहोत. सुरुवातीला आपण लाटीच्या ज्या कडा आहेत त्या कडा काढून घेणार आहोत आणि राहिलेल्या आतील भागात आपल्याला चौकोनी आकारामध्ये शंकरपाळी पाडून घ्यायची आहे. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही या ठिकाणी शंकरपाळी पाडून घेऊ शकता. इतपत आपल्याला जाडसर शंकरपाळी ठेवायची आहे. आता दुसरी लाटी त्याच पद्धतीने मी लाटून घेते. शंकरपाळी तळताना या ठिकाणी गॅसची फ्लेम आपल्याला मंद आचेवर करायची आहे आणि शंकरपाळीचं तेल जास्त कडलेलं नसावं. मंद आचेवरच आपल्याला ही शंकरपाळी 10 ते 15 मिनटं सोनेरी कलरवरती तळून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम आपल्याला हाय करायची नाही आहे, नाहीतर शंकरपाळी वरून आपली चांगली तळली जाईल पण आतून कच्ची राहू शकते. मंद आचेवरच या ठिकाणी आपल्याला शंकरपाळी तळून घ्यायची आहे. शंकरपाळी तळताना सोनेरी कलरवरती झाऱ्याने सतत हलवत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे. 15 मिनटं झालेले आहेत. मंद आचेवर मी शंकरपाळी मस्तपैकी ब्राऊन कलरवरती तळून घेतलेले आहेत. आता झाऱ्यामध्ये काढून घेऊया. बघा, या शंकरपाळीला लेयर्सही भरपूर आलेले आहेत. मस्तच काढून घेऊया आता शंकरपाळी. अर्धा किलोच्या प्रमाणात ही शंकरपाळी बनवून तयार झालेली आहे. बघा, मस्तच आपली ही शंकरपाळी दिसते. अगदी खुसखुशीत शेवटपर्यंत ही आपली शंकरपाळी राहते. इथे शंकरपाळी बघा किती मस्त लेयर्स आपल्या शंकरपाळीला आलेले आहेत. मस्तच दिसत आहे. अगदी इझी तुटली जाते. बघा, मस्तच आहे आपली शंकरपाळी. आतूनही चांगली भाजली गेलेली आहे. अगदी सॉफ्ट अशी झालेली आहे. नक्की ट्राय करून बघा. माझी शंकरपाळीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. परत एकदा नवीन रेसिपीबरोबर पुन्हा भेटूया. तोपर्यंत रामकृष्ण हरी. धन्यवाद.